श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव स्वामीदेवांचं बाळ सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्याविषयी आपला एक पॉडकास्ट जोरदारच चालला होता. शंकर बाबांविषयी तुम्ही खूप छान माहिती दिली होती. शंकर बाबांचं नाव घेऊन अलीकडेच एका भक्ताला एका भोंदू महाराजाने लुबाडलं काही कोटींसाठी. त्याच्यानंतर दुसरी एक बातमी बघितली तर त्याच्यात एका महाराजाने 44 लाखाला एका माणसाला फसवलं होतं. असं अनेक ठिकाणी सध्या घडतंय. म्हणजे व्यवहाराने कामं होतात का किंवा लोक का फसतायत? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परब्रह्म श्री स्वामी समर्थ आणि त्या परब्रह्माचं बाळ सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांच्या कृपेने असंख्य भक्तगणांच्या जीवनातील असंख्य अडचणी दूर होतात बाबा. अनेक प्रश्न जीवाच्या जीवनामध्ये असतात, मात्र त्या प्रश्नांची उकल जी आहे ती या परब्रह्माच्या कृपेनं सहजगत्या होते, अगदी सहजगत्या. मात्र होतंय काय माहिती आहे का, की जीव जो आहे तो जेव्हा प्रापंचिक अडचणींमुळे मेटाकुटीला येतो, मजबूर होतो तो, त्यावेळेला काय होतं, त्याच्या त्या मजबूर अशा मानसिक स्थितीमध्ये तो जीवन जगत असताना त्याला असाच एखादा हुशार माणूस म्हणजे युक्तीनं काम करणारा एखादा भेटला तर काय होतं की त्या साध्या भोळ्या जीवाच्या त्या प्रापंचिक स्थितीचा आणि मानसिक स्थितीचा गैरफायदा घेतला जातो. आणि ह्याला कारण काय आहे असं जर विचारलं तर ते त्या जीवाच्या ठायी असलेलं अज्ञान, अविद्या, अंधश्रद्धा, यामुळेच तो जीव समोरच्या माणसाला, मग तो कोणी असू द्या, त्याला स्वतःचा गैरफायदा घेण्यासाठी उद्युक्त करतो असं मी म्हणेन. तो त्याला परमिट करतो. लक्षात आलं ना? आणि मग तो समोरचा माणूस जो असतो, तो जो युक्तीने वागत असतो, तो अशा परब्रह्माच्या नावानं, त्यांच्या बाळांच्या नावानं काय काय बाजार घालत असतो बाबा. पण हे परब्रह्म काही बाजारात लावायची वस्तू नाही. लक्षात आलं ना? अरे अनेकांचे वाईट बाजार उठतात यांच्या एका दृष्टीने हे सांभाळून राहायचं बाबा. मात्र मग हे असं का होतं? कारण जीवाला जेव्हा वाटतं की आता अरे माझ्या जीवनातील प्रश्न जे आहेत, माझ्या समस्या ज्या आहेत, माझ्या अडचणी आहेत, त्या आता काही सुटणारच नाहीत, असं जेव्हा वाटतं त्याला, तेव्हा मग तो काय करतो, शॉर्टकट शोधायला जातो. मात्र इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी प्रत्येक भक्ताला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो. आपल्या जीवनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात, प्रत्येकाच्या होतात रे बाबा, त्या प्रश्नांना श्री स्वामी समर्थ नाम मुखात आणि हृदयात बसवून सामोरं जायचं. त्या परिस्थितीशी 2 हात करण्याचा प्रयत्न करायचा. त्या परिस्थितीवर मात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. आणि तेवढं करून सुद्धा झालं नाही तर आपण काय करायचं? आपण श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी शरणागत व्हायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची, बाबा स्वामी, आपणच मला जे काही सामर्थ्य दिलं, जी काही बुद्धिमत्ता दिलीत, त्याचा आपणच वापर करून घेतलात, मात्र माझ्या समोर असलेली अडचण काही दूर होत नाही, माझ्या प्रयत्नांना यश येत नाही. आणि हे का होतं बाबांनो? तर हे प्रारब्ध आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे प्रारब्ध आहे. आणि मग
प्रारब्ध जर असेल तर त्या प्रारब्धाची उकल आपल्याला नाही करता येत, कारण जीवाला त्याचं प्रारब्ध कळतच नाही. म्हणून काय करायचं? थेट स्वामीचरणी समर्पित व्हायचं आणि स्वामींनाच साथ घालायची. होय, स्वामींना साथ घाला, ते प्रतिसाद देतात. अशा कुठल्याही बुवांच्या वगैरे नादी लागू नका. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो, स्वामींच्या कृपेनं आपलं काम स्वामींच्या माध्यमातून करून देण्यासाठी जर कोणी आपल्याकडे पैसे मागत असेल तर तो स्वामींचा भक्त नाही हे प्रथम स्वतःला सांगायचं. आणि तो कोणीतरी दरोडेखोर आहे हे निश्चितपणे स्वतःला सांगायचं बाबा. आणि अशा दरोडेखोरांपासून स्वतःला सांभाळायचं. अरे बाबा, असे पैसे देऊन प्रारब्ध जर मोकळं करता आलं असतं तर प्रारब्धाचा खेळ झालाच नसता. म्हणून या अशा लोकांच्या नादी लागू नका. स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी चरणावर विश्वास ठेवा, स्वामी नामावर विश्वास ठेवा आणि स्वामी नाम निरंतरपणे आपल्या मुखात आणि हृदयात बसवा आणि स्वामींवर अवलंबून राहा, विसंबून राहा. जेव्हा तू स्वामींवर विसंबून राहतोस तुझ्या सगळ्या चिंता ते घेतात आणि तुला चिंतामुक्त करतात. मात्र तसं झाल्यानंतर त्यांचं चिंतन करायला मात्र विसरू नकोस बाबा. लक्षात आलं ना? त्यामुळे या अशा कुठल्या लोकांच्या नादी लागू नका. आपलं जीवन प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करा आणि आलेल्या परिस्थितीला श्री स्वामी समर्थ नाम घेऊन सामोरे जा. आपण निश्चितपणे परिस्थितीवर मात करू शकाल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आताच आपण म्हणालात की नाद करू नका अशा लोकांचा. काही लोक तर म्हणतात की शंकर बाबा त्यांच्या अंगात येतात आणि त्यांच्या भोवती इतर शंकर बाबांचे भक्त खूप गराडे घालून असतात. म्हणजे शंकर बाबा खरोखर एखाद्या माणसाच्या अंगात येतात का? तुमचं काय मत आहे याबद्दल? अरे, शंकर बाबा म्हणजे त्या परब्रह्माचं बाळ आहे रे बाबा. ते लक्षात आलं ना? त्या परब्रह्माचं बाळ आहे म्हणजेच परब्रह्मच आहे ते. आता विचार करा, पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला हा देह म्हणजे एक आकृती आहे. ही आकृती सुद्धा आकाराला कशी आली तर त्या परमपुरुषामुळे. त्या परमपुरुषाचं संचरण मूळ प्रकृतीमध्ये झालं आणि ती मूळ प्रकृती प्रसवली आणि हा संसार उदयास आला. अरे बाबा, आणि त्या संसारामध्ये छोट्या 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 राईच्या आकारापेक्षाही छोट्या असलेल्या त्या जीवाच्या देहामध्ये ते परब्रह्म जर संचरित होऊ लागलं तर त्या देहाचं काय होईल? अरे, तो देह शेष तरी राहील का? शिल्लकच राहणार नाही. लक्षात आलं ना? त्यामुळे स्वामी कोणाच्या अंगात येतात का? शंकर बाबा कोणाच्या अंगात येतात का? अरे नका रे बाबा. त्यांचं अवमूल्यांकन करू नका. फार मोठं पातक आहे हे. कोणाच्या तरी अंगात शंकर बाबा येतात असं म्हणणं याच्यासारखं दुसरं पातक नाही. आणि भक्तगणाने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, हे परब्रह्म आहे. हे असंच कुठल्या तरी कोणाच्या तरी देहात शरीरात येत नाहीत, कारण त्यांना तशी आवश्यकता नाही. ते सूक्ष्म पातळीवर काम करत असतात रे बाबांनो. त्यांचे संदेश जाणून घ्यायचे असतील, त्यांची कृपा माझ्यावर आहे किंवा नाही हे जाणून घ्यायचं असेल तर आपण काय करायला हवं? तर आपलं चित्त जे आहे ते निर्मल करावं. चित्त जर निर्मल झालं तर निश्चितपणे त्या सूक्ष्म संवेदना आपल्या लक्षात येतील आणि मग आपल्याला असा कुठेतरी जाऊन गराडा घालण्याची आवश्यकता लागणार नाही. आणि पुन्हा सांगतो,
शंकर बाबा असू द्या वा स्वामी समर्थ असू द्या, कुठल्याच जीवाच्या ते अंगात येत नाहीत. अंगात त्याच्या काय नाचत असतं ते त्यालाच ठाऊक, आणि ती एक त्याची मानसिक स्थिती असते. यापुढे आपण काय समजायचं ते आपण समजून घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण प्रारब्धाविषयी बोलता नेहमी एखादा सर्वसामान्य माणूस जो स्वामी चरणांवरती नाही आणि एखादा स्वामी भक्त जो स्वामी चरणांना घट्ट मिठी मारून बसलेला आहे, या दोघांच्या प्रारब्धामध्ये काय फरक असू शकतो? श्री स्वामी समर्थ. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बाळा समजून घ्यावी. ती म्हणजे काय, तर प्रारब्ध म्हणजे आपल्याच मागील कर्मांचं आपल्या समोर उभं राहिलेलं फळ आहे. म्हणजे आपल्याकडून जी कर्म घडली आहेत त्या कर्मांचं पक्व झालेलं फळ आपल्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे, ते म्हणजे प्रारब्ध. त्यामुळे प्रारब्ध सारखं असणं किंवा विसंगत असणं हा काही प्रश्नच नाही. जसं कर्म आहे तसं प्रारब्ध आहे. कारण कर्माचा सिद्धांत काय सांगतो, तर प्रत्येक कर्म जे आहे ते फळ देऊनच शांत होतं. फळ दिल्याशिवाय ते कर्म काही शांत होत नाही. त्यामुळे प्रारब्ध प्रत्येकाला आहेच. मात्र मग आता तू जो प्रश्न विचारलास की एखाद्या सर्वसामान्य जीव आणि स्वामी चरणांना घट्ट मिठी मारून बसलेला जीव, या दोघांच्या प्रारब्धामध्ये काय फरक असू शकतो असंच म्हणायचं ना तुला? प्रारब्ध ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्याकडे आहे. आणि ह्या प्रारब्धाचा जो खेळ आहे ना, तो फार विलक्षण आहे बाबा. तो कोणाच्याच लक्षात येत नाही. प्रारब्धाचा खेळ कुणालाच कळत नाही. मात्र मग सर्वसामान्य जीव आणि स्वामी चरणांना घट्टी मिठी मारलेला जीव यांच्यामध्ये काय फरक आहे, तर ज्याचं त्याचं प्रारब्ध निश्चितपणे आहे. जो स्वामी चरणाशी आलेला नाही तो त्याच्या प्रारब्धानुसार जसंच्या तसं फळ भोगत असतो. म्हणजे वाईट प्रारब्ध जर त्याच्यासमोर उभं राहिलं तर तो मेटाकुटीला येतो बाबा. म्हणजे त्याला त्या प्रारब्धाचे भोग भोगता भोगता कधी कधी जीवन नकोसं होतं. होय. मात्र जो स्वामी चरणांना घट्ट मिठी मारून बसलेला आहे त्याचं सुद्धा प्रारब्ध जरी तेवढंच वाईट असेल तर स्वामी चरणांना घट्ट मिठी मारल्यामुळे काय होतं की त्याचं प्रारब्ध त्याच्यापर्यंत येतं. होय, येतं. परंतु तो स्वामी चरणांना घट्ट मिठी मारून स्वामी चरणावर पूर्ण विश्वास ठेवून आणि विसंबून असल्याने स्वामीदेव प्रारब्धाचा असा काही खेळ खेळतात. कारण प्रारब्धाचा खेळ खेळणारे तेच आहेत. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जीवाला कधी कधी असं वाटतं की अरे हे मी केलंय, मी केलंय, मी केलंय. अरे नाही रे बाबा, तू त्या बुद्धिबळाच्या पटावरील एक सोंगटी आहेस. मात्र ज्या सोंगटीवर स्वामीदेव पूर्ण कृपा करतात ती सोंगटी प्रसंगी राजाला देखील शह देते. होय. मात्र म्हणून त्या सोंगटीने उड्या मारायच्या नाहीत. कारण ते सामर्थ्य त्या सोंगटीचं नाही, खेळणारच आहे. म्हणूनच जीवनामध्ये जेव्हा आपण वाईट प्रसंगातून सहजगत्या बाहेर पडतो तेव्हा ते सामर्थ्य आपलं नसतं बाबा. ती स्वामीदेवांची कृपा असते. तसंच स्वामी चरणांना घट्ट मिठी मारलेल्या भक्ताला त्या प्रारब्धाच्या खेळातील काहीच कळत नाही. हे परमसत्य आहे, लक्षात घ्या. त्याला देखील कळत नाही. मात्र त्याचं प्रारब्ध येतं आणि जातं. त्याचं प्रारब्ध येतं आणि जातं. त्याचा त्या जीवावर यत्किंचितही परिणाम होत नाही. म्हणजे दुःख दुसऱ्यांच्या वाट्याला आलं, दुःख ह्याच्याही वाट्याला आलं, दुसरा दुःखाने पीडित आहे आणि हा मात्र स्वामी चरणांना घट्ट मिठी मारून निवांत आहे. हा फरक आहे बाबा. म्हणजे सर्वसामान्य जीव
आणि स्वामी चरणांना घट्टमिठी मारलेला जीव, यामध्ये फरक हा आहे की स्वामी चरणांना घट्टमिठी मारलेला जीव निवांत असतो. त्याला त्या प्रारब्धाची झळ लागत नाही, मात्र त्याचं प्रारब्ध भोगून संपतं. हे परमसत्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपला एक मागील शॉर्ट्स आहे, खूप चालतोय तो, मांसाहार करून स्वामी सेवा केली तर. त्या विषयावर तुम्ही खूप वेळा बोललायत, खूप काही सांगितलंय, तरी देखील अजून काही लोकांचं असं म्हणणं आहे, कमेंट पण करतायत ते, की मांसाहार करून स्वामी सेवा करू नये. तर याविषयी आपण पुन्हा एकदा काय स्पष्ट करा? अरे काय आहे, मांसाहार करून स्वामी सेवा करू नये. अरे बाबा, म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का? म्हणजे ज्याच्या अंगावर चिखल आहे, मैल आहे, ज्याचं शरीर मलयुक्त आहे, त्याने गंगेत स्नानच करायचं नाही. अरे बाबा, त्याने जर गंगेत स्नान केलं नाही तर तो निर्मल कसा होईल? लक्षात आलं ना? तो जर निर्मल व्हायला हवा असेल तर त्याला गंगा स्नान घडायला हवं. आणि गंगा स्नान घडल्यानंतर त्याच्या ठायी त्याच्या शरीरावर देखील आणि अंतरंगामध्ये देखील मल शेषच राहत नाही, तो निर्मल होतो. पण त्याला गंगा स्नान करण्याची संधी देणं आवश्यक आहे. तसंच आहे बाबा. अरे मांसाहार करतोय म्हणून त्याने स्वामी सेवा करायचीच नाही. अरे बाबा, हा त्याच्यावर अन्याय आहे. म्हणजे एखाद्याला सांगणं, अरे तू मलयुक्त आहेस, तू गंगेत स्नान करू नकोस, असं सांगण्यासारखं आहे. म्हणून हा विषय जो आहे, हा विषय स्वामींकडे आहे रे बाबा. तो स्वामी सेवेमध्ये का आहे? तो स्वामी सेवा त्याच्याकडून का घडते आहे? कारण मागील अनंत जन्मांपासून त्या भक्ताचा स्वामी चरणाशी संबंध आहे, थेट संबंध आहे, थेट नातं आहे. आणि म्हणून त्याच्याकडून स्वामी सेवा घडते आहे. तो स्वामींचा भक्त आहे रे बाबा. तो काय खातो यावरून आपण त्याला तू स्वामी सेवा करू शकत नाहीस असं म्हणणं हे पूर्णतः चुकीचं आहे. अरे त्याने काय खावं काय नाही हा विषय स्वामींकडे आहे. अरे स्वामी पाहतील ना बाबा, स्वामी पाहतील, कारण ते परब्रह्म आहे. त्यांच्याकडे या खाण्यापिण्याच्या गोष्टींना महत्त्व नाही. ते केवळ तुझा भाव पाहतात, तुझं आत्मतत्व पाहतात आणि तुझ्या आत्मतत्वालाच ते ओळखतात. तुझ्या देहाला काही ते ओळखत नाहीत. त्यामुळे देहरक्षणासाठी कोण काय खातो यावरून त्याने भक्त असावं की नसावं याविषयी कुणीही विश्लेषण करण्याचं यत्किंचितही कारण नाही. कारण पुन्हा सांगतो, भक्ती घडायला सुद्धा प्रारब्ध असायला लागतं रे बाबा. तुझ्या ठाईत तुझ्या गाठोड्यात पुण्य असेल तरच स्वामींची भक्ती घडेल. आणि तुझ्या गाठोड्यात जर पुण्य नसेल तर तुझ्याकडून यत्किंचितही स्वामी भक्ती घडत नाही, हे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपला एक स्वामीसूत महाराजांविषयीचा पॉडकास्ट आहे, त्यामध्ये तुम्ही तावडे घराण्याविषयी माहिती सांगितली होती. त्याच्यावरती एक कमेंट आलेली आहे, धर्मेश दांडेकर म्हणून. ते सांगतायत, ते विनंती करतात आपल्याला हात जोडून, कृपया सुंदराबाई यांच्याबद्दल काही माहिती सांगाल का? सुंदराबाई स्वामी परब्रह्म श्री स्वामी समर्थांच्या एकूणच चरित्र वर्णनामध्ये सुंदराबाई हे एक अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे. आता सुंदराबाईंबद्दल माहिती द्यायची म्हटलं तर सुंदराबाईंवर एक पूर्ण पॉडकास्ट करायला लागेल. मी असं एका प्रश्नाचं उत्तर सुंदराबाईंबद्दल सांगणं कठीण आहे बाबा. कारण स्वामींच्या अत्यंत सन्निध असलेल्या काही मोजक्या भक्तगणांपैकी एक सुंदराबाई आहेत. त्यामुळे
सुंदराबाईंकडून भक्ती घडली की नाही? घडली ना बाबा. मग सुंदराबाई भक्तगणांशी फटकून वागायच्या? होय, वागायच्यात ना बाबा. पण तिचं नियोजन कोणी केलं होतं? सुंदराबाईंचं नियोजन त्या परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांनीच केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सुंदराबाई ज्या आहेत त्या भक्तगणांच्या कल्याणासाठीच स्वामींनी सन्निध केलेला एक जीव आहे, ज्याच्याकडे मागील अनंत जन्मातील पुण्याईचं फार मोठं गाठोडं होतं. आणि त्या गाठोड्याच्या जोरावरच त्यांना, सुंदराबाईंना, स्वामी चरणाशी जागा मिळाली होती. अन्यथा स्वामी चरणी जागा मिळणं फार कठीण आहे रे बाबा. म्हणून सुंदराबाईंकडे आपण नकारात्मक दृष्टीने पाहण्याचं यत्किंचितही कारण नाही. स्वामी सेवेमध्ये जो जो जीव होता, आज आहे, अशा कुठल्याच जीवाविषयी, अशा कुठल्याच भक्ताविषयी आपण नकारात्मक विचार करूच नाही. कारण तो स्वामींचा भक्त आहे, कारण तो स्वामींना प्रिय आहे. आणि सुंदराबाई सुद्धा स्वामींना प्रिय असलेलं असं एक व्यक्तिमत्व होतं, अशी एक भक्त होती जी स्वामींची काळजी घेत होती. मात्र होतं कसं की प्रारब्ध जे आहे ना, मी मगाशी म्हटलं तसं, प्रारब्धाचा खेळ कळत नाही रे बाबा. सुंदराबाईंच्या बाबतीत पण असंच झालं. त्यांना प्रारब्धवश स्वामी सेवा घडली, मात्र त्यांनी स्वामींच्या केवळ देहाचीच सेवा केली, देहाची काळजी घेतली. त्या देहाच्या पलीकडे, त्या देहाला धारण करून असलेलं ते सर्वव्यापी सर्वज्ञ असं परमतत्व काही त्यांना जाणून घेता आलं नाही. आणि म्हणून काय झालं की त्या जे जे वर्तन करत होत्या ते इतर भक्तगणांच्या दृष्टीने त्या सुंदराबाईंच्या विरोधात जात होतं. आणि म्हणून स्वामीदेवांच्या त्या परमपावन अशा चरित्रामध्ये अनेक चरित्रकारांनी सुंदराबाईंना एका नकारात्मक भूमिकेमध्ये पेश केलंय. आता चरित्र लिहिणारे जे असतात ते त्यांचं मत त्याच्यातून मांडत असतात. त्यांनी सगळ्यांनी म्हणजे त्यांच्याविषयी पूर्ण आदर व्यक्त करून, त्यांना अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणानं वंदन करून चरित्र लिहिलं म्हणजे त्या परब्रह्माला जाणलं असं होत नाही. मात्र चरित्रकारांचा स्वामी भक्तांवर, माझ्या सकट सर्व स्वामी भक्तांवर फार मोठा उपकार आहे बाबा. त्यांनी स्वामींच्या लीला भक्तगणांपर्यंत नेऊन पोचवल्या. मात्र चरित्र वाचून एखाद्या पात्राचं, एखाद्या भक्ताचं पूर्ण मूल्यांकन करता येत नाही. दांडेकर भक्त आहेत, त्यांना माझी नम्र विनंती अशी आहे, आपण जे म्हटलं आहे की सुंदराबाईंबद्दल सांगावं, सुंदराबाईंवर आपण एक वेगळा पॉडकास्ट करू, ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त माहिती सुंदराबाईंबद्दल देण्याचा प्रयत्न करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंगल नेहुल म्हणून एक स्वामी भक्त आहेत. त्यांचा प्रश्न आहे, सर्व देवांचे किंवा कुलाचार करणे जमत नसेल, पण गुरुचरित्र पारायण मात्र सतत म्हणजे महिन्यातनं एक वेळेस वाचन होते, ते चालेल का? इतर दैवत नाराज होतील का? मुळात दैवत नाराज होतात हा विषय आपण मनातून काढून टाकायचा. दैवत नाराज होतात हा विषय आपण मनातून काढून टाकायचा आणि या परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवांचे चरण धरायचे, त्यांचं नाम मुखात घ्यायचं. आपल्याला जमेल तसं गुरुचरित्राचं पठण आपण करा, आपण करताय तर. पण जर आपण श्री स्वामी समर्थ चरण धरले तर आपल्याला निश्चितपणे सांगतो,
कुठलंच दैवत आपल्यावर कधीच नाराज होणार नाही. आणि यासाठी आपण काय करा, श्री स्वामी समर्थ नाम मुखात घ्या आणि हृदयात बसवा. कुठलीच दैवत नाराज होणार नाहीत, कुठलंच नाही दैवत नाराज होणार. आपल्याला असं वाटलं तर आपण स्वामींना सांगा, स्वामी ते दैवत नाराज झाले असं मला वाटतं, बाकीचं स्वामी बघतील. श्री स्वामी समर्थ. बोल. हां. श्री स्वामी समर्थ. स्वप्नील जोशी म्हणून आहेत, त्यांचा खूप सविस्तर असा प्रश्न आहे. नमस्कार महाराज, माझं नाव स्वप्नील सुहास जोशी, मी दापोली येथे राहतो. मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह घेतला आहे. रामनामाचा जप त्या आधीपासून मी करत होतो. काही अनुभव देखील आले आहेत. काही कारणाने माझा जप पूर्वीसारखा होत नाही. आता मला स्वामीनामाची गोडी लागली आहे, तर आता रामनामाचा अनुग्रह घेतल्याने रामनाम घ्यावे की स्वामींचे नाम घ्यावे असा प्रश्न पडला आहे. कृपया मार्गदर्शन करावे. श्री स्वामी समर्थ. स्वामीने म्हटलंय, अरे मीच राम होतो, मीच कृष्ण होतो. त्यामुळे प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ, भगवान श्रीकृष्ण आणि श्री स्वामी समर्थ हे वेगळं मानण्याचं कारणच नाही. कारण हे परब्रह्म आहे. प्रभू श्रीराम हे परब्रह्म आहेत, भगवान श्रीकृष्णही परब्रह्म आहेत, आणि प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ देव हे सुद्धा परब्रह्मच आहे. त्यामुळे परब्रह्माचं स्मरण करण्यासाठी तू त्या परब्रह्माला कोणत्या नामाने साद घालतोस हे काही महत्त्वाचं ठरत नाही. शेवटी नाम म्हणजे काय की ज्याचा उच्चार माझ्याने झाला असता, माझ्याकडून झाला असता, मी ज्या सामर्थ्याला साद घालतो ते सामर्थ्य मला ओ देण्यासाठी सिद्ध होतं, उठून उभं राहतं, ते नाम. आपण जर गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे असं आपण म्हणताय, रामनाम आपण जपताय, आपण रामनामही जपा आणि श्री स्वामी समर्थ नामही जपा, आपल्याला उत्तम अनुभव येईल, निश्चितीने सांगतो. त्यामुळे मग आता मी रामनाम टाकतो असं करण्याचं काही कारण नाही, कारण नाही. मात्र एक गोष्ट आपल्याला इथे अत्यंत महत्त्वाची सांगू इच्छितो, आपण गैरसमज करून घेऊ नका. गोडी हा मनाचा विषय आहे, लक्षात घ्या. गोडी हा मनाचा विषय आहे. आणि नाम जे आहे ना, हे जीवाला त्या गोडीकडून आत्मतत्वाच्या दिशेने नेण्यास सहाय्यभूत ठरतं. त्यामुळे गोडी निर्माण झाली म्हणून श्री स्वामी समर्थ नाम घ्यायचं आणि मग आता मी रामनाम घेऊ की नको असा विचार करण्याचं यत्किंचितही कारण नाही. कारण असं नको व्हायला, उद्या पुन्हा परिस्थिती बदलली, प्रारब्ध बदललं आणि तुम्हाला दुसऱ्याच कुठल्या तरी नामाची गोडी लागायला लागली की मग आपण अरे आता मी श्री स्वामी समर्थ नाम नाही घेतलं तर चालेल का? स्वप्नील दादा, आपण काय करावं, आपण रामनाम घ्यावं आणि त्यासोबत श्री स्वामी समर्थ नाम घ्यावं. आणि आता गोडी जी आहे ती मनापुरती मर्यादित आहे आणि आपण मनाच्या कक्षा पार करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे आपण निश्चितपणे आत्मतत्वाच्या दिशेने प्रयाण कराल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अग्निकुंड या चॅनलमधून आपली प्रवचनं प्रकाशित होत असतात, पॉडकास्ट शॉर्ट्स प्रकाशित होत असतात. त्याच्यानंतर काही लोकांचे कॉल येतात. पूर्वी कॉल जे यायचे महाराष्ट्र आणि इतर राज्यातून यायचे, आता बाहेरच्या देशांमधून खूप लोक संपर्क करतात आणि ते तुम्हाला भेटायचं आहे, तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे असं भरपूर प्रमाणात अलीकडे होत आहे. मग पूर्वी असं होत नव्हतं आणि आत्ताच का बाहेरच्या देशात जास्त लोकांचे कॉल येत आहेत? पूर्वी पण आपली प्रवचन व्हायची, पॉडकास्ट व्हायचे. बाय श्री स्वामी समर्थ. हे कसं आहे बाळा, पूर्वी माझी दाढी नव्हती, आता माझी दाढी आहे.
अरे मग तुम्हाला पूर्वी दाढी नव्हती, आता दाढी काय? ही मी निर्माण केलेली थोडीच आहे दाढी. नाही. अरे हा सगळा स्वामींचा खेळ आहे रे बाबा. हा सगळा स्वामींचा खेळ आहे. ही स्वामींची लीला आहे. लक्षात आलं ना की वेगवेगळ्या देशातील लोकांना संपर्कामध्ये आणण्याचं काम स्वामी करतात आणि ते सगळे स्वामींचे भक्त आहेत. त्यांना काही लोकांना प्रापंचिक अडचणी असतात, काही लोकांना आध्यात्मिक अडचणी असतात, काही लोकांना अडचणी नसतातच. मात्र तरी देखील त्यांना बोलायचं असतं, भेटायचं असतं. मग हे सगळं जे आहे यामध्ये माझं कर्तृत्व काही नाही. अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव बाळा. यामध्ये आपलं काही कर्तृत्व नसतं रे बाळा. स्वामींनी कृपा नाही केली ना तर पॉडकास्टही होणार नाही आणि प्रवचनही होणार नाही. लक्षात आलं ना. त्यामुळे जे काही घडतंय ते स्वामी कृपेने घडतंय. परदेशातून लोक संपर्क करतायत कारण स्वामींचं नियोजन आहे, स्वामींची कृपा आहे. त्यामुळे लोक संपर्कात येत आहेत. मग त्यामुळे बाबा अरे बघा आमच्या संपर्कात आता परदेशातील पण लोक आहेत असं म्हणून आपल्याला पंख नसताना सुद्धा आकाशामध्ये उडायचा प्रयत्न करायचा नाही. 100% तोंडावर पडायला होतं. म्हणून हे जे काय चाललंय ही स्वामींचीच लीला आहे. हे स्वामींचं सामर्थ्य आहे. ही स्वामींची कृपा आहे. आणि हे समजून घ्यायचं आणि त्यानुसार स्वामींच्या कृपेने क्रमण कसं घडेल याचा विचार करावा. लोक संपर्क करतात का? होय करतात. पण त्यामध्ये आपलं काही कर्तृत्व आहे का? नाही. हे सगळं स्वामींचं आहे, स्वामींची लीला आहे. तेच आपल्या भक्तांना एकत्र आणतात आणि त्यांच्या नामाचा जयघोष करून घेतात. अनेक जीवांना ते मार्गस्थ करतात, अनेक जीवांना ते आध्यात्मिक मार्गदर्शन करून घेतात, अनेक जीवांना केवळ आनंद देण्यासाठी सुद्धा भेटवतात, त्यांच्याशी संवाद साधून घेतात. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे लोक आपल्या संपर्कात येतात ते स्वामींच्या कृपेने येतात आणि आपलं आणि त्यांचं स्वामींच्या कृपेने मागील अनंत जन्मातील नातं असतं. आणि हा नात्यांचा सोहळा आहे ना, हा अनंत जन्मांपासून चालू आहे रे बाबा. तो सोहळा चालूच आहे, तो सोहळा काही थांबत नाही. आणि म्हणून असे लांब लांबचे लोक आपल्याला भेटत असतात आणि त्याच्यातून स्वामी नामाचं गुणगान करण्याची संधी आपल्याला स्वामी देतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे बाळा. अरे त्यांचं गुणगान देखील असंच घडत नाही रे. त्यांची कृपा झाली तरच गुणगान घडणार. अन्यथा तू किती गुणवान असलास, तू किती चांगला गायक असलास, तू किती चांगला संगीतकार असलास, कवी असलास, लेखक असलास, जोपर्यंत त्यांची कृपा होत नाही त्यांचं गुणगान काही घडत नाही. आणि म्हणून त्यांचं गुणगान करण्याची संधी ते आपल्याला देतात आणि स्वतःच त्यांचं गुणगान करून घेतात. त्यामुळे त्यामध्ये आपण आपल्याकडे कोणताच कर्तृत्व भाव घेण्याचं यत्किंचितही कारण नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता एक सगळ्यात महत्त्वाचा, आता 2 दिवसांनी पदयात्रा चालू होते. असेच काही स्वामी भक्त बोलतात की आम्हाला पूर्ण पदयात्रा करणं शक्य नाही किंवा आम्ही पदयात्रेमध्ये येऊ शकत नाही, तर आम्ही घर बसल्या काही पदयात्रेदरम्यान सेवा करू शकतो का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कसं आहे, पदयात्रा जी आहे, मनोरथपूर्ती महापदयात्रा, श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट, हा एक आनंद सोहळा आहे रे बाळा. हा एक आनंद सोहळा आहे. या पदयात्रेमध्ये जो जो जीव सहभागी होतो ना तो आपलं संपूर्ण प्रापंचिक जीवन विसरून जातं. त्याला प्रपंचाचा विसर पडतो. त्यामुळे त्याच्या ठायी
प्रपंचातील जे चढ उतार असतात ना ते शिल्लकच राहत नाही आणि त्याचं चित्त जे आहे ना ते शांत होतं. आणि चित्त जिथे शांत आहे ना तिथेच खऱ्या अर्थाने आनंदाचा उत्सव असतो, आनंदाची अनुभूती असते. त्याप्रमाणे प्रत्येक जीव जो आहे तो आनंदाचा अनुभव करत असतो. पण काही भक्तांना तीव्र इच्छा असताना देखील पदयात्रेमध्ये प्रत्यक्ष रीतीनं सहभाग देणं शक्य होत नाही. त्यांनी काय करावं, आपल्याला जे शक्य आहे त्यानुसार सहयोग द्यावा एक. आणि घरी बसून ही पदयात्रा 21 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर अशी संपन्न होणार आहे, गावखडी ते अक्कलकोट. या दरम्यान त्या भक्तांनी घरी बसून जास्तीत जास्त स्वामी नामाचा जप करण्याचा प्रयत्न करावा. तसं जर घडलं तर घरी बसल्यासुद्धा त्या भक्तगणांना ही मनोरथपूर्ती महापदयात्रा घडेल आणि ही शाश्वती स्वामींकडून आहे बळा. होय, या पदयात्रेच्या दरम्यान या पदयात्रेचं स्मरण करून जो जो भक्त घर बसल्या जिथे असेल तिथे स्वामी नामाचं स्मरण, स्वामी नामाचा जप करेल त्याला निश्चितपणे ही पदयात्रा घडेल. कारण या पदयात्रेमध्ये प्रत्यक्ष स्वामीदेव चालत असतात आणि त्यांचं स्मरण करताना जर त्याला पदयात्रेचं स्मरण घडलं तर पदयात्रेमध्ये स्वामी आहेत म्हणजे त्याला स्वामींचं स्मरण घडतं. आणि स्वामींचं स्मरण घडलं की सगळंच घडतं रे बाबा, घडायचं काही शेष राहत नाही. म्हणजेच त्याला सुद्धा पदयात्रा घडते. म्हणून त्याने घरी बसून जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. जप करताना पदयात्रेचं स्मरण करावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपली ही 20वी पदयात्रा म्हणताय, म्हणजे मध्यंतरी कोरोनाच्या 2 वर्षाचा जो काळ झाला त्यावेळेला संपूर्ण जग बंद होतं, इतर वाऱ्या वगैरे बंद होत्या. मग त्या कालावधीमध्ये पदयात्रा पार पडली की पदयात्रा थांबली होती? ही कदाचित विश्वातील एकमेव अशी पदयात्रा असेल. ही विश्वातील एकमेव पदयात्रा आहे जी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा नेहमीप्रमाणे शिस्तबद्ध रीतीनं संपन्न झाली. म्हणजेच कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ही पदयात्रा थांबली नाही. या पदयात्रेला कुणी अटकाव केला नाही. किंबहुना सरकार दरबारातून सुद्धा या पदयात्रेला रीतसर परवानगी देण्यात आली. कारण ही पदयात्रा जी आहे ही श्री स्वामी समर्थ देवांची आहे. प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ या पदयात्रेमध्ये चालत असतात आणि ही पदयात्रा शिस्तबद्ध आहे, भक्तगणांची आहे, स्वामींची आहे. आणि या पदयात्रेमध्ये जो जो भक्त येतो त्या प्रत्येक भक्ताचं मनोरथ सिद्ध होतं. त्याप्रमाणे प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये इच्छा होती पदयात्रा घडावी, स्वामींनी ती घडवून आणली बाबा. त्यामुळे ही पदयात्रा प्रथम पदयात्रा निघाली 2006 मध्ये. आज 2025 20 वर्ष होत आहेत. ही 20वी पदयात्रा आहे, अखंडपणे चालणारी. कदाचित विश्वातील एकमेव पदयात्रा आहे बाळा, कदाचित विश्वातील एकमेव पदयात्रा आहे की जी अखंडपणे चालते आणि मार्गावर शिस्तबद्धपणे क्रमण करणारी पदयात्रा आहे. कुठेच तुम्हाला काहीच त्यांनी घाण केलेली पण मिळणार नाही, कुठे कचरा टाकलेला मिळणार नाही, वाहतुकीला कुठे अडथळा येईल असं कुठलंच वर्तन केलं जात नाही. आणि गेल्या वर्षी आपल्याला सांगतो, मला चांगलं स्मरण आहे, आम्ही जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला त्यावेळेला पोलीस खात्याच्या वतीनं माझ्या माहितीनुसार बाबरसाहेब पोलीस इन्स्पेक्टर ते पदयात्रेचं स्वागत करायला आले होते. आणि त्यांनी पदयात्रा पाहिली आणि त्यांनी काय उद्गार काढले, अरे पदयात्रा अशी असायला पाहिजे. म्हणजे हे पोलीस खात्याकडून मिळालेलं प्रशस्तीपत्र आहे बाळा. पदयात्रा अशी असायला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने पदयात्रा क्रमण करत होती त्या
आक्रमणाला पाहून त्याने हे उद्गार काढले. त्यामुळे ही पदयात्रा स्वामींची आहे रे. स्वामींची पदयात्रा असल्यामुळे ही पदयात्रा अखंडपणे चालू आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पदयात्रेविषयीचा अजून एक प्रश्न, पदयात्रा आणि श्री स्वामी समर्थ देव. आता पदयात्रा चालू झाल्यापासून आतापर्यंत मी तुमचे बॅनरवरचे संदेश बऱ्यापैकी बघितलेले आहेत. काही संदेश बदलतात, पण एक जो संदेश आहे, मजहब के नाम पे ना होना किसी से जुदा, प्यार से जब भी पुकारो पाओगे भगवन खुदा, हा तुम्ही कंटिन्यू करताय. आणि दुसरीकडे मी पाहतोय तर बऱ्याचशा स्वामीदेवांच्या प्रतिमांना किंवा मूर्तींना अलीकडे ते ब्राह्मण लोक परिधान करताना जानवं ते घातलेलं दाखवलं जातं. मग स्वामीदेवांचा आणि या जानव्याचा किंवा जाती धर्माचा काय थेट संबंध आहे का? हा, हे कसं झालं, अरे त्या सूर्याची जात कोणती असा प्रश्न विचारण्यासारखा झाला मला. सूर्याला जात नाही, वर्ण नाही, धर्म नाही. तो सर्वांना प्रकाश देत असतो. लहदार ना, तो सर्वांना प्रकाश देतो. प्रत्येकजण आपापल्या रीतीनुसार, आपापल्या सवडीनुसार, आपापल्या सोयीनुसार त्या सूर्याला पूजत असतो, त्याला औक्षण करतो. जो पूर्ण पृथ्वीला आणि त्या ग्रहमालेला, सूर्यमालेला प्रकाशित करतो, त्या सूर्याला सुद्धा आपण औक्षण करतो ना बाबा. लक्षात आलं ना. त्यामुळे स्वामीदेव, मग ते जानवं काय, हे काय, ते काय, अरे बाबा हे सगळं त्यांच्यासमोर काहीच नाही. ज्याला जसं वाटतं तसं तो त्याचं काम करत असतो. लक्षात आलं ना. म्हणजे सूर्याची जात कुठली असा जर प्रश्न विचारला तर आपण हसणार नाही का? लक्षात आलं ना. मी सूर्याला जाऊन जानवं घातलं तर काय होणार, काय होणार? लक्षात आलं. त्यामुळे हे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार, आपापल्या भावानुसार त्यांना भजण्याचा प्रयत्न करत असतात. भजणं अत्यंत आवश्यक, भक्ती घडायला हवी बाबा. लक्षात आलं ना. आता मजहब के नाम पे ना होना किसी से जुदा, प्यार से जब भी पुकारो पाओगे भगवन खुदा, हे जे वचन आहे ना, याचा संबंध केवळ हिंदू धर्म, मुस्लिम धर्म एवढा काही तो मर्यादित नाही. ते काय सांगतंय की हे जे परब्रह्म आहे श्री स्वामी समर्थ, यांच्या चरणी कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही, कारण ते स्वतः अभेद आहेत. त्यांच्या चरणाशी द्वैत नाही, कारण ते स्वतः अद्वैत आहेत. लक्षात आलं ना. त्यामुळे अरे बाबा कोणताच भेदभाव नाही रे. तू भक्तिभावाने आलास, शुद्ध अंतकरणाने आलास, तर तुझं संचित न पाहता ते तुझ्यावर पूर्ण कृपा करतात. मग तुझं संचितात काय आहे ते बाजूला करतात. ते बाजूला राहू दे रे, तू घे, तुला काय हवं आहे. लक्षात आलं ना. त्याने कधीच कुठल्या भक्ताला तुझी जात कोणती, तुझं आडनाव काय, तुझा धर्म काय, कधीच काय विचारलं नाही. कारण हे जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद, पंथभेद या सर्वांच्या परे आहेत आणि ते सर्वांवर कृपा करत असतात बाळा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या पदयात्रेच्या रथाच्या बॅनरवर मी बघतोय तुमचं आणि तुमच्या आईचं एक चित्र आहे. याच्यातनं तुम्ही काय सांगता? आई वडिलांविषयी काय सांगता? अरे आई वडिलांविषयी काय सांगायचं रे बाळा. कारण अलीकडे सगळीकडे आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकण्यात येतं, आई वडिलांना कचरा म्हणून, म्हातारे झाल्यात म्हणून बाजूला करण्यात येतं. दुर्दैव आहे. असं जे अज्ञानी जीव करतात ना, ते त्यांचं दुर्दैव आहे रे. मनोरथपूर्ती महापदयात्रेच्या स्वामी रथावर मी स्वामी कृपेनं, स्वामीच्या सामर्थ्यानं पदयात्रा संपन्न करून परत आलो. त्यावेळेला माझ्या आईने अत्यंत प्रेमानं
मला मारलेली ती मिठी आहे. आणि आईच्या मिठीमध्ये काय नाही असं नाही रे बाळा. ह्यात आलं ना. कारण आईच्या मिठीमध्ये सगळे महासागर सामावलेले असतात. आईच्या मिठीमध्ये सप्तस्वर्ग सामावलेले असतात. आईच्या मिठीमध्ये या अनंत कोटी ब्रह्मांडातील पुण्य सामावलेलं असतं. त्यामुळे प्रत्येक जीवाने आपल्या आई वडिलांची काळजी घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा. प्रामाणिक हा शब्द अत्यंत महत्त्वाचा. काय होतं की लहानपणी जीव जो आहे तेव्हा जेव्हा त्याला उभं राहता येत नाही तेव्हा तो आई वडिलांचाच हात पकडून उभं राहायला शिकतो. त्याला चालता येत नाही, आई वडिलांचाच बोट पकडून चालायला शिकतो. बोलता येत नाही, आई वडील त्याला बोलायला शिकवतात. तो बोबडे बोलतो, पण त्याचा आनंद आई वडिलांना होतो. पुढे तो मोठा होतो, आई वडील त्याचं संगोपन करतात, त्याला शिक्षण देतात, जगामध्ये कसं वागायचं हे सुद्धा शिकवतात. पण नंतर काय होतं की कालपर्यंत आपल्या आईवडिलांचा हात धरून चालणारा तो जीव प्रसंगी आपल्या आई वडिलांना लोटून द्यायलाही तयार होतो. हे जगातील वास्तव आहे आणि हे वास्तव बदलायला हवं बाळा. आई वडिलांविषयी आपल्या ठाई प्रेम असायला हवं रे. कारण माझे आई वडील नसते तर मला देहच प्राप्त झाला नसता. तू एक विचार कर. यापूर्वी, अलीकडे ते होत नाही, यापूर्वी गर्भजल चिकित्सा व्हायची, लिंग चिकित्सा, आणि मुलगी आहे म्हणून अनेक दाम्पत्य अत्यंत क्रूरपणे त्या पिंडाला पाडून टाकायचे, अबॉर्शन करायचे. अरे केवढं पातक आहे ते. मग ज्यांना जन्म प्राप्त झाला आहे ते मातेच्या उदरात असताना जर आई वडिलांनी अबॉर्शन करून घेतलं असतं तर त्या जीवाला देह प्राप्त झाला असता? नाही. उलट त्या मातेनं आणि पित्यानं त्या मातेच्या गर्भामध्ये असलेल्या त्या बाळाची एवढी काळजी घेतली आहे. बाळा गर्भात असताना केवढे आनंद सोहळे केले. तो बाळ जेव्हा जन्माला आला तेव्हा आई वडिलांच्या आनंदाला पारावार उरलेलो नाही. आनंद सोहळा केला, पेढे वाटले, दानधर्म केला ज्यानं शक्य झालं त्यांनी, बारसं केलं, त्याचं नाव ठेवलं, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मात्र तीच बाळं मोठी झाल्यानंतर त्यांना आई वडिलांची अडचण व्हायला लागते. अरे हे म्हाताऱ्यांना कुठे ठेवायचं घरात? जागा कुठे आहे? ह्यानं उचलणार कोण? त्यांना भरवणार कोण? ह्यांची औषधं वेळेवर कोण देणार? हे स्वच्छ राहत नाहीत, अस्वच्छ असतात, असं म्हणून त्यांची हेळसांड करणं आणि प्रसंगी अत्यंत दुर्दैवी म्हणजे त्यांनाच त्यांच्याच घरातून बाहेर काढून कुठल्या तरी अनाथाश्रमात नेऊन ठेवणं. अरे बाबा याच्यासारखं पातक नाही. म्हणून यावर्षी स्वामींच्या कृपेनं स्वामींनीच तो संदेश दिलेला आहे. आणि गंमत काय आहे की माझी वृद्ध आई आता माझ्यासोबत आहे. अगोदर ती तिच्या घरी होती राहायला, आता ती मठात राहते माझ्यासोबत. आणि तिला तीव्र इच्छा आहे पदयात्रा करायची आणि स्वामींच्या कृपेने तिची पदयात्रा घडणार. लक्षात आलं ना? घडणार तिला पदयात्रा, स्वामी घडवून आणणार. आणि ती पदयात्रेला जाणार हे तिला जेव्हापासून कळलंय
तिच्या ठाई आनंदाचं उधाण आलंय बाळा, आनंदाचं उधाण आलंय. आणि तो आनंद पाहून इतर सर्व आनंद त्या आनंदाच्या समोर अत्यंत खुजे वाटतात, लहान वाटतात. अरे यासारखा दुसरा आनंदच नाही. झालं ना. म्हणून सर्वांनी, माझी सर्व भक्तगणांना खास करून विनंती आहे की विश्वातील वृद्धाश्रम बंद होतील असं काम करा. म्हणजे आपण कृपया आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका रे बाबा. या जीवनाच्या सायंकाळी त्यांना एक वेळ जेवायला नाही दिलं तरी चालेल, पण 2 प्रेमाचे शब्द दिलेत ना, अरे त्यांचं पोट भरतं रे. तुझ्या मागे लागणार नाही ते, अरे मला जेवायला दे, मला जेवायला दे म्हणून. प्रेमानं एकदा पाठीवरून हात फिरवलास तर औषधं मागणार नाहीत. कारण प्रेमाने त्या आई वडिलांच्या पाठीवरून जर तुझा हात फिरला ना, तर महागड्या औषधांपेक्षाही फार मोठं काम तो पाठीवरून हात फिरतो ना, हात तो करत असतो. त्यांना काय नको असतं रे, त्यांना काहीच नको असतं. त्यांना तुझं सुख हवं असतं. तुझा सुखाचा संसार पाहून ते सुखी होतात. तुझ्या मुलांना खेळताना बागडताना पाहून ते आपल्या अंतःकरणामध्ये आनंदाचा अनुभव करतात. आणि तुम्ही काय करताय बाबा? त्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढताय. काय बा, कुठला न्याय? कशा प्रकारचं पातक आहे याचा विचार करा. मी शहाणपणा शिकवत नाहीये, मी विनंती करतोय. आपल्या आई वडिलांचं पूजन नाही केलं तरी चालेल. माणूस म्हणून माणुसकीनं त्यांच्याशी वागा, प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या जीवनाची सायंकाळ आनंददायी होईल यासाठी प्रयत्न करा. स्वामीदेव आपले पुढील 100 जन्म आनंदाचे करतील. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.